सरकारी कर्मचाऱ्यांच्या 4 दिवसाच्या प्रखर संघर्षानंतर आज अखेर सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत। त्यामुळे संघटनेनं संप मागे घेतलेला आहे। या संदर्भात आपण बोलूया संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर साहेब यांच्याबरोबर। साहेब, सरकारनं आपल्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत। एकूण 18 मागण्यांची सनद होती आणि या 18 मागण्या ज्या आहेत त्या मागण्यांबाबत आजपर्यंत आमचा असा अनुभव आहे की पूर्ण मागण्यांच्या सनदेवरती कधीच केव्हाही पूर्ण चर्चा झालेली नाही, असाच आमचा त्याचा अनुभव होता। पण यावेळी मात्र 18च्या 18 मागण्यांवरती मुख्य सचिव पातळीवरती आणि संबंधित सचिवांच्या समक्ष चर्चा झाली आणि त्याच्यावर शासनाने शासकीय मत प्रदर्शित केलं। ही त्या ठिकाणी आम्हाला जी शासनाची सकारात्मकता आम्ही म्हणतो ती दिसून आली। प्रमुख जी मागणी होती सुधारित पेन्शन योजनेची, या संदर्भात काय निर्णय सरकारनं घेतलेला आहे आणि आपल्याला काय आश्वासन दिलेलं आहे? या संदर्भात म्हणजे त्या पूर्वीची शासनाची जी भूमिका सातत्याने आम्हाला जाणवली, किंबहुना त्या सभेत सुद्धा आम्हाला जाणवली की शासन केंद्राची जी युनिफाईड पेन्शन स्कीम आहे तीच त्या ठिकाणी आमच्यावरती लागू इच्छिते, किंबहुना जवळजवळ तसं त्यांनी ठरवलेलंच आहे असं आम्हाला त्या ठिकाणी दिसून आलं। परंतु आमची एकंदरीत त्या ठिकाणी मांडण्याच्या पद्धती किंवा त्या संबंधात आमचं त्या योजनेमुळे कसं नुकसान आहे हे आम्ही त्यांना पटवून दिलं। मागासवर्गीय कर्मचारी जो उशिरा सेवेत लागतो किंवा एखादा 38 वर्षाच्या सेवेत सुद्धा लागणारा मनुष्य आहे, त्याची कोणती त्या ठिकाणी अवस्था होईल किंवा किती नुकसान होईल हे आम्ही ज्या वेळेला त्यांना सांगितलं तेव्हा आम्ही जे मागत होतो की सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जी आहे त्याची अधिसूचना तुम्ही तात्काळ काळात अंमलबजावणी करण्यासाठी ती त्यांनी म्हणजे मागणी मान्य करण्याप्रत त्यांनी सकारात्मकता दर्शवली आणि आज प्रत्यक्ष जे मिनिट्स आम्हाला देण्यात आलं त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की अधिसूचना ही पुढील 15 दिवसात प्रस्तुत करण्यात येईल। कालच आपण असं चर्चा झाली होती की मुख्यमंत्र्यांनी संपाकडे पाठ फिरवलेले आहे। मग या सगळ्या मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी काय स्पष्टपणे निर्णय दिलेला आहे? मुख्यमंत्र्यांनी या संबंधामध्ये प्रत्यक्ष चर्चा करणं आम्हाला अभिप्रेत होतं, परंतु तशी चर्चा झाली नाही। पण त्या संदर्भामध्ये मुख्य सचिवांनी त्या ठिकाणी विस्तृत तशी त्या ठिकाणी उत्तरं दिली की मुख्यमंत्री एका विशिष्ट कार्यक्रमामध्ये बिझी असल्या कारणानं प्रत्यक्ष चर्चेला त्यांना वेळ नाही, पण जे 4-5 मुद्दे आहेत त्यात फायनान्सशी निगडीत असे मुद्दे आहेत त्याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करूनच आम्ही पुढील आमचं धोरण जाहीर करू। आणि मला वाटतं मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत केल्यामुळेच ते जे केंद्रीय योजनेविषयी आग्रही होते तो आग्रह त्यांचा मावळला आणि आम्हाला अधिसूचना काढण्यासंबंधामध्ये विवक्षित विहित वेळेत अधिसूचना काढली जाईल असं उत्तर मिळालं। फडणवीस सरकारने गेले 15 महिने आपल्या संघटनेला वेळ दिलेला नव्हता। अनेकदा आंदोलनं झाली, निवेदने दिली, तरी सरकारने चर्चेला बोलवलं नव्हतं। आता सरकारनं 15 दिवसाचा आपल्याला वेळ दिलेला आहे, पण ही वेळ पाळेलच याच्या काय खात्री सरकारने दिलेली आहे का? आता काय आहे या संबंधामध्ये आमच्या सुद्धा म्हणजे जी क्रयशक्ती आमच्या संघटनातून त्याच्यावरती अवलंबून आहे। आम्ही सुद्धा त्याचा कसा पाठपुरावा करतो याच्यावरती त्या एकंदरीत जो रिझल्ट यायचा आहे तो अवलंबून राहील। आणि जर सरकारनं 15 दिवसात पूर्ण अधिसूचना काढली नाही तर काय करायचं? सरळ आहे, आम्ही पुनश्च आंदोलनाकडे कूच करू। म्हणजे आज पूर्णपणे संप स्थगित झाला असं तुम्ही जाहीर करताय? आम्ही म्हणूनच शब्द वापरला की संप आमचा संस्थगित झाला आहे।